मुंबईमध्ये कोरोना योद्धे काम थांबवल्यानं रस्त्यावर उतरलेत। कंत्राटी भरती केलेल्या आरोग्य सेवकांचं काम थांबवलं गेलं आणि त्यामुळे मुंबईत काम करणारे 1000 कोरोना योद्धे आता रस्त्यावर उतरलेत। संकट काळात मदत केली, आता पोटावर पाय देऊ नका अशी विनवणी त्यांनी सरकारला केली आहे। त्यामुळे मुंबईमध्ये काम करणारे 1000 कोरोना योद्धे आता रस्त्यावर उतरलेत। वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरणाच्या आपण अगदी शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेलो आहोत। लवकरच वॅक्सिनेशन सुरू होईल, तेव्हा साहजिकच या सर्वांनी आता पुढे काय करायचं असा यांच्या जवळ प्रश्न पडलेला आहे। कारण की जेव्हा प्रशासनाला मदतीची गरज होती तेव्हा हेच सगळे पुढे होते आणि फ्रंट लाईनवर उभं राहून यांनी काम केलेलं आहे। आता तुमच्या काय मागण्या आहेत प्रशासनाकडे आणि तुमची सध्या काय परिस्थिती आहे? आम्ही सगळ्यांनी साथ दिली, आज मुंबई रस्त्यावर आले आणि आम्ही मात्र घरात बसवले जाणार आहोत अशी आम्हाला भीती निर्माण झालेली आहे। तेव्हा आता कोरोना काळ संपत आलेला आहे, ठीक आहे। कोरोना काळ संपत आला असल्यामुळे त्यांना आता प्रशासन बोलतायत की ते आता आम्हाला काढणं सेंटर बंद करतायत, आम्हाला काढण्याचे हे करतायत। पण जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा प्रशासनाने सांगितलं की तुम्ही काम करा, आम्ही तुमच्याबद्दल नंतर काही विचार करू। माझी एवढीच मागणी आहे की ज्यांनी जीवावर उदार होऊन कोरोना काळात पेशंटला वाचवलं, आपली मुंबई वाचवली, तर त्यांचा महानगरपालिकेने पुढे जाऊन विचार करावा आणि आम्हाला मुंबई बृहन महानगरपालिकेत समाविष्ट करून घ्यावा, एवढीच आमची इच्छा आहे। 12 तास ड्युटी त्याच्यामध्ये करायचो आणि त्याच्यामध्ये आम्हाला 3-3, 4-4 महिने पगारही मिळत नव्हता आणि अजूनही आमच्यावरती अशी टांगती तलवार आहे की आता आम्हाला असं सांगण्यात येतं की तुम्हाला उद्या काढण्यात येईल, परवा काढण्यात येईल। एवढं सगळं आम्ही देशाची सेवा करण्यासाठी हिशोबनी उतरलो आणि आमच्या फॅमिलीच्या पण गरजा होत्या। हे सगळं करून आज आम्हाला आमच्या पाठी असं आहे की आमची नोकरी म्हणजे टांगती तलवार आहे। कोरोना काळामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कुटुंबापासून लांब राहिलेल्या या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांनी केलेल्या कामाचा योग्य तो गांभीर्याने विचार करून त्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा अशी आमची एक रास्त मागणी आहे। प्रशासनानं माझं कुटुंब माझी जबाबदारी ही टॅगलाईन घेतली आहे कोरोनासाठी, मात्र आता या सर्वांच्या कुटुंबांचं काय आणि यांची जबाबदारी कोण घेणार असा एक प्रश्न विचारत आता ते जिथे जिथे त्यांना शक्य आहे त्या सर्व शासकीय अधिकारी, नेते मंडळी या सगळ्यांकडे जात आहेत आणि ते तीच दाद मागतायत की आता पुढे काय करायचं हा प्रश्न या सर्वांसमोर उपस्थित झाला आहे। कॅमेरामन अजित कदमसह मेराणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।